नमस्कार, पुन्हा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. गणपती बाप्पा येऊन ना 8 दिवस झाले. कसे दिवस गेले कळलंच नाही. 2 दिवसापासून मी ठरवते कुठेतरी गणपती बघायला जायचं. आमच्या कॉलनीतले बघून झाले आणि म्हटलं चला आता कुठेतरी दुसरीकडे जाऊया गणपती बघायला. दरवर्षी मी ना टिळकनगरला ते सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती बघायला किंवा लालबागला ते, पण ह्यावर्षी काही जमलं नाही. तर मग म्हटलं चला वाशीला जाऊया. वाशीला पण छान छान गणपती असतात. आणि योगायोगाने ना मिस्टर कामावरून आज लवकर आले आणि मुलीचं काम पण झालं. ते बोलले चला तुम्हाला ना मी वाशीचा गणपती बघायला नेतो. मग आम्ही ना तयारी वगैरे केली आणि आता चाललो आहे वाशीला, चाललो आहे गणपती बघायला. कुठे चाललो आहे सचिन आपण? हां, चांगली वाटते. आता वाशीला चाललोय ह्याला काय ते वाशी डेपो. हां, तिथे असतं एक म्हणजे तिकडे छान असतो गणपतीचा पप्पा म्हणून. हां, पप्पा बघून आले. पण बोलला म्हणून चाललोय. रात्रीचे ना 8:15 झाले. त्यात आम्ही ना रिक्षाने चाललो आहे. तिकडे ना जमेल तेवढे गणपती बघणार. गर्दी तर असणारच. जास्त गर्दी असेल तर 2-3 गणपती बघणार आणि मग घरी येणार. कारण मला ना जास्त वेळ चालायला जमत नाही, गुडघे दुखतात आणि मिस्टरांना पण सकाळी ड्युटीवर जायचं आहे. बघूया बघा आता आम्ही आलो पण वाशीला. मस्त लाईटिंग केलं. रस्ता क्रॉस करून आम्ही ना आलो आहे बघा वाशीचा गणराज जवळ. लाईन तर खूप आहे. तिने गेली लाईन लावायला. शशी होते, शशी वहिनी. बाहेरचं डेकोरेशन बघ किती सुंदर तयार केलं आहे. कैलास पर्वताची थीम तयार केली आहे. भगवान शंकर बसले आहेत कैलास पर्वतावर आणि ही गुफा तयार केली. आता आपण गुफेत प्रवेश करूया. छान केलं. आतमध्ये पण बघा किती अप्रतिम डेकोरेशन केलं आहे आणि खरंच गुफेत आल्यासारखं वाटतं आहे. आणि भिंतीवर बघा सुंदर अशा देवांच्या मूर्त्या कोरल्या आहेत. आणि ते बघा पाणी आहे, कारंजेचं पाणी सोडलं आहे. मासे जिवंत बघा दिसतंय ना. खूप थंडगार वाटतं आतमध्ये. ते कारंजेचं पाणी पण उडतं अंगावर. बघा छान अशा कोरलेल्या मूर्त्या. समोरच बघा भव्य दिव्य आणि सुंदर अशी गणपती बाप्पांची मोरावर विराजमान झालेली मूर्ती. चला बाप्पाचं आता दर्शन घेऊया.
हा गणपती बघायला मला जवळजवळ 1.5 तास लागला. आता मी इथून निघतोय. बाहेर आलं आमचं लक्ष गेला कालीमातेच्या मूर्तीकडे. बघ सुंदर अशी कालीमातेची मूर्ती उभी केली आहे. वाशी बघा किती सुंदर आणि सुटसुटीत आहे. इथे ना मोठमोठे मॉल, शॉप, स्कूल, कॉलेज, APMC मार्केट असं बरंच काही आहे. नंबर पहिला आणि हे ना वाशीचं अग्निशामक केंद्र आणि त्यांनी पण गणपती बसवला तो बघा तिथे आतमध्ये. फिरत फिरत आम्ही ना सहज बघा इथे मनीष मार्केटला आलो आहे. घ्यायचं काय नाही पण जरा बघायला बरं वाटतं जरा बघून. साड्या वगैरे इथे लावल्या त्या बघते मी. 101 साड्या नाही. गेट नोड देना, गेट नोड से लाइट नोड भी और ट्रैक टी-शर्ट पानी की. गणपती बघितला, फिरलो आणि आता मला ना भूक लागली म्हणून आम्ही इथे आलो. मनमोहन मिठाईवाला वाशीचा फेमस आहे मनमोहन मिठाईवाला. त्याचे खूप ब्रँचेस आहेत. त्याला काहीतरी खातो. काय पाहिजे दाखव काय काय. मनमोहन मिठाईवाला. तुम्ही काय खाणार होता? मी शेवपुरी देवळीपुरी मनमोहन
दाबेली घेऊन आलो. खाण्याची लय शौकीन आहेत. पप्पांच्या आवडीची दाबेली. मला पण आवडते. कशी आहे मम्मी, चांगली आहे का? का आणला? दही पापडी चाट. टिनू दही पापडी चाट. हे घ्या. हां. सँडविच मागवला. खाणार आहे? नाही एवढं नाही जमणार. ठेवते. टिनूला नको झालं दही पापडी चाट. आम्ही खातात. सँडविच मागवलं. मला आवडतं. तुझं झालं फ्रँकी? फ्रँकी मंचुरियन. हो का? मंचुरियन फ्रँकी. मम्मीचं सँडविच. ते सॉस टाकून पूर्ण हे करून टाकलं मम्मी. किती आवडीने चाय पित आहेत. गप्प बस. आता कोणता गणपती बघायला यायचा होता? माहितीचं काय नाही का? जवळ दिसेल त्याचे जाणार. चालवायला कंटाळ येतो. पाऊस पण पडतो, छत्री ना. सँडविच वगैरे खाऊन झालं. दही पापडी चाट, फ्रँक. आता जमलं तर गणपती बघायला आलेली की खायला? तर दोन्ही पण कामं करायचं. आणि आता काय बघणार, जर गर्दी असेल जास्त तर नाही, मग थांबणार नाही, घरी जाणार रिक्षाने. ते गणपती पेक्षा खूप छान होता. मस्त होता. तिथे आहेत छोटे छोटे, ते पण बघणार, एकदम जाणार. आता आम्ही आलो सेक्टर 1ला लोकमान्य टिळक मार्केटचा गणपती बघायला. आणि ते बाहेर बॅनरवर लिहिलं आहे की बुलेश्वर मंदिर आहे ना यवतमाळचं, त्याची प्रतिकृती तयार केली आहे. आलो आम्ही जवळ. आता आम्ही आतमध्ये आलो ना, इथे बघा समोरच ना शंकराची पिंडी बनवली. त्याच्यावर पाणी पडतं आणि इकडे नंदी. खूप सुंदर देखाव तयार केला. ही पण बाप्पाची मूर्ती बघ किती सुंदर, सुरेख आणि वेगळी आहे. इथे पण बघा भिंतीवर ना देव देवींच्या ना सुंदर मूर्त्या कोरल्या आहेत.
दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आम्ही पाहिलं बघा नवी मुंबईचा महागणपती हा. रात्रीचे ना 10:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी. रिक्षानेच जाणार. 2च गणपती बघितले. लाईन खूप होती त्यामुळे उभं राहून ना पाय दुखले. मला जास्त उभं राहता येत नाही. रस्ता बघा चालून कार करते नको. रस्ता क्रॉस करून आम्ही पलीकडे जाणार आणि तिथून रिक्षा पकडणार. इथे ना रिक्षा सहजासहजी भेटत नाही. आणि हा व्हिडिओ ना मी आता इथेच संपवते. आणि हा गणपती दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.